मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। 2 मे रोजी राहुरी तालुक्यातील वांबोरे येथील सुलोचना देशमाने या वयोवृद्ध महिलेच्या घरामधील 2.5 तोळ्याचे सोन्याचे गंठण त्यांचा भाचा आणि त्यांच्या पत्नीनं चोरून नेलं होतं। मात्र राहुरी पोलीस पथकानं त्या पती पत्नीला नेवासा फाटा इथे सापळा लावून पकडलं आणि गजाआड केलं। सुलोचना पांडुरंग देशमाने या राहुरी तालुक्यातील वांबोरे येथील पाची महादेव वस्ती इथे राहतात। 2 मे रोजी सकाळच्या सुमारास सुलोचना देशमाने या घरामध्ये एकटे असताना तिथे त्यांचा उल्हासनगर येथील भाचा आरोपी प्रकाश ढवळे आणि त्याची पत्नी कल्पना ढवळे हे तिथे आले। रात्री 8:30 वाजता सुलोचना देशमाने यांनी घरामधील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने पाहिले आणि त्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून चावी उशाच्या खाली ठेवली आणि सर्वजण घराच्या बाहेरील अंगणामध्ये झोपी गेले। त्यानंतर 3 मे रोजी सकाळी सुलोचना देशमाने यांचा भाचा आणि त्यांची पत्नी निघून गेले। ते गेल्यानंतर सुलोचना देशमाने यांनी कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने पाहिले असता दागिने तिथे नव्हते। त्यांनी घरामध्ये दागिन्यांचा शोध घेतला, मात्र दागिने सापडले नाहीयेत। भाचा आणि त्याच्या पत्नीनं सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत अशी सुलोचना देशमाने यांना खात्री झाली। त्यानंतर त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली। त्या फिर्यादीवरनं त्यांचा भाचा आरोपी प्रकाश पंढरीनाथ ढवळे आणि कल्पना प्रकाश ढवळे या पती पत्नीवरती चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल होताच राहुरी पोलीस पथकानं ताबडतोब आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू केलं। आरोपींचा सुगावा लागताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक जिने, पोलीस कॉन्स्टेबल चांद पठाण, पोलीस नाईक अशोक कुदळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शिवानी गायकवाड आदी पोलीस पथकाने नेवासा फाटा इथे सापळा लावला। त्यावेळी पळून जाण्याच्या तयारीमध्ये असताना दोघा पती पत्नीला पोलीस पथकानं ताब्यात घेऊन गजाआड केलं। आरोपींना 24 तासाच्या आत गजाआड केल्यानं राहुरी पोलीस पथकाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। मनोज साळवे, C24 राहुरी।